सांगलीत असाही एक बाप्पा आहे ज्याची प्राणप्रतिष्ठापना दशमीला केली जाते। तब्बल 125 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गावभाग येथील सांभारे गणपती मात्र दशमीला विराजमान होतो। सांगली संस्थानचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या 4थ्या पिढीने आजही ही परंपरा कायम ठेवली आहे। सन 1952 मध्ये या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला ब्रेक लागला, पण पुन्हा 70 वर्षांनी यंदा उद्या म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी या गणपतीची मिरवणूक त्याच थाटात पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये निघणार आहे। सांगलीतील गावभागातील सांभारे गणपतीची प्रथेनुसार आजच्या दशमी दिवशी स्थापना करण्यात आली। सांभारे गणपती 12 फूट उंच आणि 9 फूट रुंदीचा आहे। ही संपूर्ण मूर्ती पांगरीच्या लाकडापासून बनवली आहे। तिचे वजन 1.5 टन इतके आहे। अतिशय सुरेख आणि डौलदार मूर्ती म्हणून सांभारे गणपती प्रसिद्ध आहे। 1899 सालापासून या गणेशाची स्थापना होते। या गणपतीचं विसर्जन केलं जात नाही। गणपती समोर यापूर्वी अनेक दिग्गज गायकांनी आराधना केल्याची परंपराही आहे। लता मंगेशकर यांच्यापासून अगदी उत्साद अल्दिया खान, अब्दुल करीम खान, मोगूबाई कुर्डीकर, कागलकर बुवा, दीनानाथ मंगेशकर अशा अनेक कलाकारांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे या गणेशाची परंपरा पाहता सगळ्यांसाठीच हा बाप्पा आकर्षणाचा विषय आहे। 1952 पर्यंत गणपतीची मिरवणूक सुरू होती, परंतु त्यानंतर मिरवणूक मार्गावरील विजेचे खांब आणि तारा या मिरवणुकीस अडथळा ठरल्याने मिरवणुकीमध्ये खंड पडला होता। तो तब्बल 70 वर्षांनी यंदा मात्र या गणपतीच्या पूर्वीच्याच थाटामध्ये मिरवणूक निघणार आहे। त्यासाठीची जय्यत तयारी सांभारे यांच्या पिढीकडून सुरू आहे।